भारताची पहिली शोरूम कुठे जन्मली? या पुण्यात जन्मली. कधी जन्मली? नवीन सहस्त्रकाच्या पहिल्या सेकंदाला. कशी जन्मली? पांडुरंगाचं भजन करत करत, नामाचा गजर करत करत, अतिशय भक्ती रसात त्या नवीन सहस्त्रकाला पंडितजींच्या हस्ते नामाच्या गजरात झाली. एखादी गोष्ट उभी करणं एवढं सोपं नसतं. ही जी शोरूम आहे लिटरली आम्हाला 3 ते 3.5 महिन्यात पिरियड मिळाला आणि त्यात आम्ही केली. आणि मग गमती जमती पण होतात. आता गाडी तर शोरूममध्ये ठेवली पाहिजे. आता गाडी तर टोयोटाने पाठवली एक कॉलिस नावाची गाडी आणि तिथे ती शोरूम जमिनीपासून 9 ते 10 फूट उंच. मग तिथं एक आम्ही प्लॅटफॉर्म केला एका बाजूनी. तो प्लॅटफॉर्म खालीवर होतो. त्याची ऑर्डर दिली आणि तिकडनं दार ठेवलं मोठं की गाडी आत घेता येईल, की गाडी आत कशी घ्यायची म्हणून. आणि आता संध्याकाळी 7 वाजता गाडी आली. 10:30ला कार्यक्रम सुरू होणार आणि तो प्लॅटफॉर्मच चालेना. खालतं वरच उचले ना. आता करायचं काय? सगळे गडबडले. त्यावेळेला जो ट्रक घेऊन असताना त्या मोठ्याला ट्रक येतात ना, ज्यातनं गाड्या येतात तेव्हा. तर त्या ड्रायव्हर पंजाबी होता, सरदारजी होता. त्याची ती लुंगी, तो शर्ट, ती दाढी असा धडधकट. तो म्हणला, काय को वरी करे सब, क्या हो रहा है तुमको? म्हणलं, गाडी ऊपरची कैसी जाएगी? ओ माय गॉड. म्हणला, ठहरो. 2 आय सेक्शन आणले. ते असे 10 फूट लांब सकट चढवले. पण मी म्हणलं, तू गाडी कशी वर नेणार? तो म्हणलं, ड्राईव्ह करत नेतो. आम्ही सगळं काळजाचं पाणी पाणी होतं. तर बरं, आता शोरूमचं उद्घाटन आहे. विदाऊट कार उद्घाटन कसं करायचं? गाडी तर ट्रकमधनं आली आहे, पण तो प्लॅटफॉर्म हालत नाही आहे. तेवढ्या 2-3 तासात प्लॅटफॉर्म वर कसा न्यायचा? मग या पठ्ठ्याने ते असं संपूर्ण असा रॅम असतो ना, असं 2 लोखंडी आय सेक्शन मोठे, त्यात फक्त टायरच जातील असे लावले लांबलचक. आणि या पठ्ठ्याने कॉलेज स्टार्ट केली आणि सत श्री अकाल अशी घोषणा दिली आम्ही लोकांनी, गणपती बाप्पा मोरया म्हणून. आणि जे स्पीडनी गाडी मारली. आत्ताही मी थरथरतो. ती कशी बशी आज जाऊन त्यांनी थांबवली. आणि कुठेतरी परमेश्वर बघा, कुठेही हिंमत हरून चालत नाही. क्षणभरी माझ्या मनात विचार नाही आला, मला काही करून टार्गेट गाडी तर वर गेली पाहिजे, रिस्क घेतली पाहिजे. काही पण होऊ शकत होतं त्यावेळेला. गाडी वर चढता चढता उलटी घसरू शकत होती. गाडी घर्षणाने तिथं क्लच प्लेट जाऊ शकत होत्या. आपलं त्याचं म्हणजे ओळख नाही, काही नाही. पण परमेश्वर तुम्हाला ना, जेव्हा जेव्हा तुम्ही अशा अडचणीत येता तेव्हा जर धीर नाही सोडला आणि आपलं गोल काय ते केलं आणि त्यांनी सत श्री अकाल म्हणलं, मी गणपती बाप्पा मोरया म्हणलं. देव कुठेतरी असतो. देव माणसाच्याच रूपात असतो. त्या दिवशी बघा ना, सगळी फजिती सोडून त्या पंजाबी माणसाला, त्या ड्रायव्हरला धडधाकडाचा मस्त तो रुबाबदार, त्यांनी माझी गाडी कॉलेजवर नेऊन ठेवली. आणि मग ती गाडी आत गेल्या. त्याला आम्ही छान सजवली, रंगीत त्याचं कापड टाकलं, मखमली पडदे येते, असं सगळं सुंदर ते केलं. आणि टोयोटाचं शोरूमचं उद्घाटन झालं बरोबर पहिल्या सेकंदाला सहस्त्रकाच्या. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.